ऍड कोण देतं? टिंडर आणि ऑनलाईन डेटिंगच्या जमान्यात न्यूजपेपरमध्ये ऍड कोण देतं सर? सांगा ना कोण करतं असं? सांगा सर. बघ, एक गोष्ट तर पक्की आहे. हा जो पहिला विक्टिम होता आणि दुसरा विक्टिम होता, त्या दोघांचं वय 40 वर्ष होतं. करेक्ट सर. त्यात भर संजय सुधी पेपरमध्ये पर्सनल सेक्शन मध्ये ऍड दिली जाते. करेक्ट सर. आणि दोन्ही मध्ये प्रेमाच्या शोधात असल्याचं लिहिलंय. हा, हे करेक्ट सर. दोघांनाही निर्घुणपणे चाकूनेच मारलं गेलं. करेक्ट आहे सर. आता फॉरेन्सिकच्या मते चाकूचा साईज 1.5 इंच आहे. यस सर, करेक्ट सर. त्या दोघांचाही मृत्यू बेडवर झालाय. यस सर, यू आर राईट सर. मग तुझ्या अंदाजाने हा खुनी पुरुष असेल की स्त्री? ऑफकोर्स स्त्री असणार सर. सर कसं आहे ना सर, एक स्त्री इतकं खाली कसं घसरू शकते? एक स्त्री तर लक्ष्मीचं रूप असते सर. एक स्त्री अप्सरा असते सर. मेनका असते सर. या जगामध्ये जर स्त्री नसती तर फार दुःख असतं सर. सर, जी स्त्री असते ना ती खूप महत्वाची असते सर. सर, स्त्री जी असते ना ती खूप सुंदर असते सर. खूप सुंदर असते सर. एखाद्या स्त्रीच्या केवळ स्मित हास्याने पूर्ण जग सुंदर होत असतं सर. तुम्हाला काय माहिती नाही का सर? सर, स्त्री आयुष्यात हवी सर. सर, तिचा ना प्रभावच वेगळा पडतो सर. थोडासा मेकअप केल्यानंतर, चांगले कपडे घातल्यानंतर त्यांच्या सौंदर्यात भर पडते सर. सर, मी खरं बोलतोय सर. स्त्रिया सुपर्ब असतात सर. सामान्य नसतात, त्या असामान्य असतात सर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. काय सर, काय झालं काय सर? सॉरी सर. इकडे रे. नमस्कार सर. हे संजय सुधीचं ऑफिस इथेच आहे ना? चला चला. बसा ना. नाही, मी जर काहीच नाही केलं सर. काही नाही केलं तर बोबडी का वळली आहे? मी काय बोललो का? काही म्हणालो का? हा, तू काही केलं नाहीस ना? जा कॉफी आण जा आधी. रामू, टी नको, कॉफी सांग. कॉफी विदाउट शुगर. तुझ्या पेपर मध्ये, मॅट्रिमोनियल ऍड मध्ये ही पर्सनल ऍड पण टाकू शकतो का? हा बघ, तुझा पेपर आहे ना, पेज नंबर 6. माझं वय आहे 40. बँगलोर मध्येच वाढलोय. खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. एखादी मुलगी जी 30 वर्षाच्या आसपास असावी, चांगल्या घरातली असावी, तिने दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. ही ऍड देणाऱ्याची मला सगळी कुंडली हवी आहे. समजलं ना? की समजावू तुला? सर, गुप्त गुप्त असं म्हणतोस का? तुला ना गुप्त मार्गाने जेलमध्ये टाकून देई ना, मग सगळं पटापट सांगशील. ऐक, मला उद्या सकाळपर्यंत याच्या पोस्ट बॉक्स रिस्पॉन्सचे सगळेच्या सगळे डिटेल्स हवेत. मला कळलं ना? ठीक आहे ना? हो कळलं. तुला पोलिसांचा दांडा खायचा आहे का? पोलीस मेडिसिन? नाही. इन्स्पेक्टर सर, या इकडे, खेळूया. How's that?
गोल. आउट. काय इन्स्पेक्टर साहेब, एक बॉल पण नाही मारला. जास्त शहाणपणा करू नकोस. जास्त बोललास ना तर सरळ स्टेशनला घेऊन जाईन. काय हॅलो इन्स्पेक्टर राज. हॅलो मिस्टर जॉन. आज तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे? तू याला काय प्रॅक्टिस म्हणतात का? ओ हं? काय झालं मिस्टर जॉन? क्रिकेट अकॅडमीचे ओनर आहात तुम्ही. तुमच्या हातात तर बॅट असायला पाहिजे. ही पिवळी गुलाब काय करतायत? तुम्हाला तर माहिती आहे 3 महिने अगोदर माझा डिवोर्स झालाय तर. डिवोर्स? आता हे तर माहित नाही की तुमच्याबरोबर चांगलं झालं की वाईट. हे तर तुम्हीच सांगू शकता. पण ही फुलं कशाला? ऑनलाईन डेटिंग ऍप मध्ये एका मुलीचा प्रोफाईल पाहिला, मला आवडला तर राईट स्वॅप मारून टाकला. आम्हा दोघांचा मॅच झाला म्हणून तिचीच वाट बघत होतो. ती इथेच येणार आहे म्हणून हे येलो फ्लावर्स कोट. या जागेवर? ते पण डेट? क्रिकेट अकॅडमी मध्ये? मुलीसोबत तर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जायला पाहिजे. नाही सर, मला वाटलं इथे आली तर इम्प्रेस होऊन जाईल. इम्प्रेस करायचंय. पण ऑनलाईन डेटिंग ऍप कशाला? तुम्ही तर न्यूजपेपर मध्ये ऍड सुद्धा देऊ शकला असता. सर, न्यूजपेपर ऍडने ना खूप डिप्रेशन वाली फिलिंग येते. सर्वच्या सर्व डिवोर्सी लेडीजच मिळतात सर. ओहो, क्या बात आहे. मग तुमचा डिवोर्स नाही झालाय? ऑनलाईन मध्ये मुलींचे चेहरे पाहता येतात. चेहरे जर आवडले तर राईट स्वाईप मारा, नाहीतर लेफ्ट स्वाईप वाला ऑप्शन पण असतोच ना सर. फोटोज पाहून ठरवता येतं की कुणाला भेटायचंय आणि मग ते राईट स्वाईप मारून तुम्ही सिलेक्ट करू शकता. सर, मी तर खूप राईट स्वाईप मारले होते. कितीतरी मुली तर फोटो न पाहताच राईट स्वाईप मारले होते. इतकं करूनही मला तर फक्त 2च मुलींनी राईट स्वाईप मानलं पाहिजे. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर जॉन, असे ऑनलाईन डेटिंग ऍप्लिकेशन्स आणि न्यूजपेपरचा रिस्पॉन्स बघून तुमच्यासारखे खूप सारे पुरुष ट्रॅप झाले. थोडं सांभाळून राहा. सूरज, बोला सर. आरोपीला ट्रॅप करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आज काय वार आहे? फ्रायडे सर. आरोपीच्या दोन्ही विक्टिम्सनी ऍड दिली होती आणि ती ऍड कोणत्या दिवशी पब्लिश झाली होती? फ्रायडेला सर. हे बघ, ऍड सेक्शन मध्ये बघ, पेज नंबर 6. आज पुन्हा एका 40 वर्षाच्या माणसाने ऍड दिली आहे. ही बघ. 40 वर्षाचा एक माणूस स्वतःसाठी खरं प्रेम शोधतोय. आज याचं काही खरं नाही सर. 100% मरणारा. लवकरात लवकर माहिती काढ, हा कोण आहे, याचा फोन नंबर, ऍड्रेस सकट. ओके सर. ओके सर. उचल रे, उचल. हा, हॅलो. मी आहे इन्स्पेक्टर ते सूरज कुमार. संजय सुधी मॅनेजर आहे ना? हा, ऐक, आज पण ट्रू लव्ह सेक्शन मध्ये ऍड आली आहे. 40 इयर्स ओल्ड आहे, फिमेल कंपेनियन शोधतोय. पुढच्या 20 मिनिटात मला त्याचं नाव आणि ऍड्रेस हवाय. समजला ना? ओके ना मॅनेजर? मॅनेजर ओके ना? सर, ऍड्रेस मिळाला. मिस्टर शांडिल्य इथेच राहतात का? हो हो. काय झालं इन्स्पेक्टर, तुम्ही काही सांगाल? माझ्या मिस्टरांनी तर आधीच सगळे लोन क्लिअर केलेत. मिस्टर शांडिल्य, मी काय तुम्हाला लोन रिकव्हरीचा एजंट वाटतो का? सॉरी सर, मग तुम्ही इथे का
आलायत. ये ये ये. तुला माहितीये आज मी खूप खुश आहे. आज माझा लकी डे आहे. मिसेस शांडिल्य, मिस्टर शांडिल्य कुठे आहेत? आज सकाळीच मीटिंग आहे असं सांगून बाहेर गेलेत ते. मी जरा वॉशरूमला जाऊन येते. हो ठीक आहे ठीक आहे. जा जा लवकर जा. मोबाईल फोन पण स्विच ऑफ लागतोय. अच्छा, तुमच्या घरी कालचा संजय सुधी पेपर आहे का? माहित नाही. बघावं लागेल. बघण्याची गरज नाही, ते नक्कीच घेऊन गेले असतील. मजा येईल. तुम्ही काय म्हणताय? मला काहीच कळत नाहीये. हे बघा, तुमचा नवरा म्हणजे मिस्टर शांडिल्य यांनी न्यूज पेपरमध्ये पर्सनल ऍड मध्ये त्यांची ऍड दिली आहे असा आम्हाला संशय आहे. पण नक्की कसली ऍड? अशी काही खास नाही. बाईला म्हणजे त्यांच्या बायकोला नाही सांगू शकत ना, कॉन्फिडेन्शियल असतं ते. हा, एक काम करा, जेव्हा ते घरी येतील तेव्हा त्यांना सांगा आझाद नगरच्या पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे? हा. अरे माझा हात. हे काय ताई, कसला राग काढताय? बरं त्यांना सांगा मोबाईल नेहमी ऑन ठेवा. काय म्हणालात? रिचार्ज नाही केलं? विश्वास होत नाहीये. अजिबातच होत नाहीये. तिसरा मर्डर. तुम्ही काय लपाछुपी खेळताय का? बघा मिस्टर राज, मी तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ उतार आहेत. असं नाही की मला कळत नाहीये. तुमची बायको तुम्हाला सोडून गेलीये, तेही समजतंय मला. म्हणूनच तर तुम्हाला न्यूज पेपरमध्ये मुलगी पाहिजे, प्रेयसी पाहिजे, प्रेम पाहिजे अशी ऍड छापायची आहे, तेही पोलीस डिपार्टमेंटच्या खर्चाने. सर, पैसे नकोयत सर, आम्हीच मॅनेज करू. तुम्हाला जे हवंय ते करा. फक्त गेट मी रिझल्ट, गेट मी रिझल्ट अँड गेट मी रिझल्ट. नमस्ते सर. गुड मॉर्निंग सर. अरे चल बस बस बस. आणि गॅडली 40 इयर्स ओल्ड. हेडलाईन्स मध्ये मोठ्या अक्षरात लिही. 40 वर्षाच्या एका पुरुषाला खऱ्या प्रेमाची गरज आहे, म्हणजे ट्रू लव्हची गरज आहे. सर तुम्ही 40 वर्षाचे आहात? ए, तुला का मी 40 वर्षाचा दिसतो का? सरळ लॉकअप मध्ये टाकून तडक 40 फटक्यांचा प्रसाद देईन. समजला ना? आता लिहायला सुरुवात कर. काय झालं, पेन नाही चालत? ओके. माझी हॉबी आहे क्रिकेट, मेडिटेशन, मूवीज. मी खूप सॉफ्ट स्पोकन आहे आणि खूप हंबल पर्सन आहे. ए मॅनेजर, असं माझं तोंड काय बघतो? गपचूप लिही ना. ओके सर. मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आपल्यासारख्या मॅच्युअर्ड मुलीवर मी मनापासून प्रेम करेन, प्रेम ओतेन. मला भेटण्यासाठी खाली दिलेल्या पोस्ट बॉक्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बघ, मी माझी डेट ऑफ बर्थ तुला देतो. शास्त्रानुसार आणि वास्तूनुसार पोस्ट बॉक्स नंबर असायला हवा. समजलं ना? पेमेंट? पेमेंट? ए, जर मी तुला आतमध्ये टाकलं ना तर तिथून पेमेंट घेशील का? तुझे तर. ए ऐक रे, 27 तारखेला म्हणजे फ्रायडेला बोल्ड लेटर्स मध्ये ऍड आली पाहिजे. चुकून पण माझी ऍड मिस केलीस ना तर लोक तुला मिस्टर नाही मिस म्हणतील. समजलं ना? की समजावू तुला? येतो रे मी. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.